त्यानंतर कोल्हापुरातून एक बातमी येते। आरोपीच्या कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय दिलाय आणि यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलिसांना जन्मठेप सुनावली गेली आहे। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत आहेत। रणजित, नेमकं हे प्रकरण काय होतं? विलास, 2014 साली सनी उर्फ जगदीश पवार या तरुणानं पेठ वडगाव मध्ये एक दंगल झाली होती। या दंगलीवेळी केएमटी बसवर दगडफेक केली होती। हे कारण समोर ठेवून पोलिसांनी सनी पवारला ताब्यात घेतलं होतं आणि आरोपींच्या कोठडीत नेऊन त्याला जबर मारहाण केली होती। या मारहाणीमध्ये सनीचा मृत्यू झाला होता। मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर त्याला कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे या शासकीय रुग्णालयात आणून उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यापूर्वी तो मृत झाल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं होतं। सनीच्या कुटुंबियांनी या तिन्ही पोलिसांच्या विरोधामध्ये कोल्हापूर न्यायालयामध्ये केस दाखल केली होती। या केसचा आजच निकाल लागलाय काही वेळापूर्वी। यामध्ये पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांच्याबरोबर सहाय्यक फौजदार बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। याचबरोबर प्रत्येकी 15,000 रुपयाचा दंड ठोठावलेला आहे आणि या तिघांकडून येणारी 45,000 रुपयाची जी रक्कम आहे ही मृत सनी पवार याच्या कुटुंबियाला देण्याचा निर्णय न्यायाधीशांनी आताच दिलेला आहे। नक्कीच, धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।